बरं ते त्यांच्या केबिन मध्ये नसले तर कुठे सापडतात? ते बघावं लागेल. दादा, माझे आबा पत्रकारांना देतात तशी उत्तर देऊ नको. डॉक्टर यादव जर सापडले तर त्यांना डायरेक्ट ओटी मध्ये पाठवायचं, कळलं का? बरं ठीक आहे, चल. हे बघा दादा, डॉक्टरला माणसं बोलवायला गेली आहेत, ते येतील. तुम्ही प्लीज शांत व्हा. तुमच्या या अशा वागण्याने पेशंटचा जीव धोक्यात येणार आहे. सो प्लीज. अंजली, डॉक्टर यादव जागेवर नाही आहेत, ते कुठेच नाही आहेत. काय? अरे असं काय करतोयस? ते म्हणाले होते ना की मी केबिन मध्येच असेन, काही लागलं तर मला बोलवा म्हणून. तू नीट पाहिलंस ना ओंकार? हो अगं, मी शोधलं त्यांना तिथे, पण ते नव्हते तिथे. अगं ते हॉस्पिटलमध्ये कुठेच नाही आहेत. काय? मग आता ऑपरेशन कोण करणार? तू काढायची आता गोळी, तूच काढायची गोळी. हे बघ, भाईला जर काय झालं ना तर खूप मोठा राडा होईल. हे बघा दादा, हे हॉस्पिटल आहे. तुम्हाला जर खरंच त्यांचा जीव वाचवायचा असेल तर हे असं डोक्यावर गन ठेवून इथे ऑपरेशन नाही होऊ शकत. सो प्लीज प्लीज शांत व्हा. ओंकार, लवकरच ऑपरेट करावं लागेल. यांची पल्स सापडत नाहीये. ऑपरेशनची तयारी करायला घ्या. चला, ऑपरेशनची तयारी करायला घ्या लवकर. प्लीज बाहेर जा, प्लीज.